पद्मानगर लातूर इथे सुरू असलेल्या श्रीराम कथा सप्ताहास भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय। आजच्या दिवशी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती असल्यानं संपूर्ण परिसर अक्षरशः भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला दिसून आला। हबप रामायणाचार्य गणेश महाराज सोनवणे यांच्या सुमधुर आणि रसाळ वाणीतून साकार झालेल्या श्रीराम कथेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते। लातूर येथे पद्मानगर भागातील सर्व भाविक भक्तांनी रामकथेचं आयोजन केलेले आहे। हरिभक्तीपरायण गणेश महाराज सोनवणे यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत आहे। रामकथा ही अतिशय आचरण करायला लावणारी अशी कथा आहे। याच्यामध्ये आई वडिलाचं प्रेम कसं असावं, मुलांनी वडिलाची आज्ञा कशी पाळावी, आपल्या बंधुत्वाचं प्रेम कसं असावं, एक कुटुंब व्यवस्था कशी असावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे ही रामकथा आहे। खरं तर दरवर्षी इथं मी भागवत कथेच्या वेळेस येतच असतो, पण यावेळेस रामकथेला अचानक येण्याचा योग आला आणि आज 26 जानेवारीचा हा पवित्र असा दिवस या निमित्ताने येथील भागातील लोकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले गेलेले आहे आणि एक चांगला उपक्रम पद्मानगर भागातील लोक करत आहेत। त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। रामनामाचा गजर, टाळ मृदंगाचा निनाद आणि भाविकांचे भक्तिभावाने भरलेले चेहरे यामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साह संचारला होता। स्त्री पुरुष वृद्ध युवक तसंच लहान मुलं मोठ्या श्रद्धेनं कथा श्रवणासाठी उपस्थित होती। या कथेदरम्यान मांडण्यात आलेल्या श्रीरामचरित्रातील प्रसंगांनी अनेक भाविकांच्या डोळ्यात भक्तिभावाचे अश्रूही तरळताना दिसून आले। कथेच्या माध्यमातून दिलेले संस्कार, जीवनमूल्ये, सत्य, त्याग आणि धर्मपालनाचा संदेश उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरतोय। त्यामुळे दररोज भाविकांची संख्या वाढत असून श्रीराम कथा सप्ताहाला अधिकच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पद्मानगर, विशालनगर, हरिहरी भजनी मंडळाच्या वतीनं असलेल्या या भव्य आयोजनामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून उर्वरित दिवसांमध्येही भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। मी रितेश रमेश राजे। आम्ही 5 वर्ष झालं कथा करताय। 3 वर्ष भागवत कथा केली, 1 वर्ष शिवमहापुराण कथा केली आणि या वर्षी आम्ही रामकथा लावलेली आहे। तर रोजची आमच्याकडे 5000 ते 4 ते 5000 पब्लिक असते कथा ऐकण्यासाठी आणि महाप्रसाद करताय आम्ही। दरवर्षी 7 ते 8000 लोक असतात त्यासाठी। आज 26 जानेवारी निमित्त आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलाय। ब्लड डोनेशन लोकांची मदत व्हावी। ही कथा ही सर्वांच्या सहभागातून होते, सर्व जनतेच्या सहभागातून रजिस्टर कुठे पार पडते आणि आजपर्यंत आपण बरेच वेगवेगळे कार्यक्रम या कथेमध्ये घेतलेले आहेत। लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। तसेच सहभागी होणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे। स्वयंसेवकांची संख्या आहे। दररोजचा आमचा प्रसाद असतो, शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो। इतरही उपक्रम आपण यामार्फत राबवतो, जसं की आज आपण राबवतोय रक्तदान शिबिर 26 जानेवारी निमित्त। कथेमार्फत आपण 5 वर्ष आहे, त्यामुळे आपण कमीत कमी 51 रक्तदान। स्वाती चव्हाण आहे। आम्ही 5 वर्षापासून झालं कथा करतो वेगवेगळ्या। आता हे 5वं वर्ष आहे, म्हणून त्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे। मी खूप खुशीनं रक्तदान करत आहे, मी आणि माझ्या मैत्रिणी। आमचा पूर्ण 10-11 जणीचा ग्रुप आहे आणि पूर्णच कॉलनीतले मिळून आम्ही करतो ही कथा। असं घडून योग आला की आज प्रजासत्ताक दिन निमित्त म्हणजे रक्तदान द्यावं असं आम्ही ठरवलं सगळ्या मिळून कॉलनीतल्या। आणि हे योगदान सगळ्यांनीच सहयोग केला, सगळे पुढे येऊन काहीतरी समाजसेवा घडावी आणि लोकांच्या कल्याणासाठी म्हणून एक रक्तदान द्यावं म्हणून असं ठरवलं आज आम्ही।